महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमाती कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी आदी अनुसूचित जमातीतील कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न ठेवता सरसकट अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरता अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी येथे उपोषण सुरू आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे गेल्या 14 ऑगस्ट पासून अर्थात 13 दिवसांपासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसले आहेत। या उपोषणाचा 10वा दिवस असतानाही अद्यापपर्यंत शासनाने उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। उपोषणाची दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असून प्रशासनाने या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा उपोषणकर्त्यांचे काही बरे वाईट झाल्यास याला प्रशासन जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले। मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू असणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी यावेळी सांगितलंय। मी विजयकुमार भिकाजी घावट झणका उर्फ झणका पाटील या घुसरवाडी गावामध्ये दिनांक 14/8/2024 पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे। माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमाती कोळी, महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी इत्यादी अनुसूचित जमातीला ज्याचं अटी न ठेवता ज्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोळी नोंदी असून त्यांना कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र मिळते, त्याच धर्तीवर माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी जमात बांधवांना प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळाला पाहिजे, यासाठी आमरण उपोषणाला बसलेला आहे। याकरता नायब तहसीलदार स्वप्नाली काळे मॅडम येऊन गेल्या, त्यानंतर कवळे साहेब तहसीलदार येऊन गेले। त्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा तुम्ही उपोषण मागे घ्या, पण मी त्यांना एकच सांगितलं की बाबा माझं जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही। माझं एकच म्हणणं आहे की जवळच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र मिळतात, वाशिम जिल्ह्यामध्ये मिळतात, अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूरला मिळतात, जळगावला मिळतात, मग आमच्या अकोल्यालाच का? तर माझं असं मत आहे की इथले जे आमचे डॉक्टर शरद गावळे आहेत यांच्यावर राजकारणी लोकांचा दबाव असल्यामुळे ते आम्हाला जाणून बुजून परेशान करत आहे, असं माझं मत आहे। माझी त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी या उपोषणाची हलक्यात दखल घेऊ नये, कारण हे उपोषण साधं नाही, हे उपोषण पूर्ण महाराष्ट्रभर गाजणार आहे। परंतु ते एवढं हे न होऊ न देता आम्हाला सरसकट त्यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर जर दिलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहील। आणि एक प्रसंगी माझा जीव जरी गेला समाज बांधवांसाठी तरी मी मागे हटणार नाही, हा माझा दृढ निश्चय आहे।